अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा गिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. अनंत कृपामूर्ती रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीराय भगवत सेवेकरिता निवडलेला अभंग. श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून आपला स्वानुभव प्रकट करत आहेत. संत महात्म्यांच्या बोलण्याच्या 3 कक्षा आहेत. केव्हा संत जगाशी बोलतात, केव्हा देवाशी बोलतात, केव्हा स्वतःशीच बोलतात. जेव्हा स्वतःशी संत बोलतात कुठेतरी त्यांच्या अधिकाराची उंची आपल्याला लक्षात येते. मोठी माणसं आपल्या संबंधी काही बोलत नाहीत आणि जी आपल्या संबंधी बोलतात ती मोठी नसतात. स्वकीर्ती कानी नायकावी पूज्यता डोळानं देखावी. मी अमुक कोणीतरी आहे याची आठवण सुद्धा होऊ देत नाहीत. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे वेडी माझी दडे महिमे भेने बरोबर बोलतात. आपली प्रसिद्धी होईल याची त्यांना भीती असते, याच्या विरुद्ध आपलं असतं. संत ओळखावे कसे, त्यांचा अधिकार कळणार केव्हा? काही वेळेस प्रगट रूपाने संत आपला अधिकार सांगतात. एक तर संतांचा अधिकार संतांनाच कळतो आणि संतांची योग्यता देवाला कळते. जगद्गुरु तुकोबारांची जी उंची आहे ही उंची करण्याकरता आपल्याला त्या उंचीपर्यंत गेलं पाहिजे. वेदांत शास्त्रामध्ये समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो असं वाक्य आहे. तुकोबारांची उंची करण्याकरता ज्या विशिष्ट अधिकारावरती तुकोबाराय पोचलेत तिथपर्यंत आपली मजल गेलेली पाहिजे. काही वेळेस तुकोबाराने आपला अधिकार स्पष्टपणे मांडलेला आहे आपल्या वाङ्मयातून. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, क्षरा अक्षरा विगळा तुका होणी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. एकेकाळचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री तुकोबारा संबंधी बोलतात. तुकोबारा कोण आहेत? एखाद्या व्यक्तीची उंची जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या कार्यासंबंधी आपल्याला आढावा घ्यावा लागतो. एखाद्या विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये त्या मंत्र्याचा दबदबा तेव्हा निर्माण होतो ज्यावेळेस त्याच्या मतदार क्षेत्रामध्ये त्याने केलेली विकास कामे, त्याच्या विकास कामावरून त्याचा त्या विधानसभेमध्ये काय असतो? दबदबा असतो. म्हणजेच काय, व्यक्तिमत्वाचा विकास जीवनामध्ये झाला असेल तर त्या व्यक्तीची उंची एवढी उंच होते. तुकोबारांच्या जीवनातील हा कार्याचा आढावा घ्यायचा आहे. काय कार्य आहे तुकोबारांचं? तुकोबारांचा गाथा समोर आल्यानंतर कळतं की तुकोबारांची उंची काय आहे. आणि ही उंची सांगण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते कोण आहेत? एकेकाळचे तुकोबारांचे कट्टर विरोधक होते आणि त्यांनी तुकोबारांची स्तुती केलेली आहे, वर्णन केलेलं आहे की तुकोबारांचा गाथा म्हणजे 4ही वेदाचं विवरण म्हणजे तुकोबारांचा काय आहे? गाथा आहे. चहुवेदाचे केलेसे विवरण अर्थही गहन करोनिया. दशग्रंथी ब्राह्मण असणारे रामेश्वर शास्त्री गाथ्याचं वर्णन करतात. वर्णन कोणी करतंय आणि कोणाचं करतंय अतिशय महत्वाचं आहे. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम नहि बंद्या विजानाति गुरुवी प्रसव वेदना. पहिलवानाचं वर्णन पहिलवानानीच करावं, विद्वानाचं वर्णन विद्वानानीच करावं. जिला लेकरं झालेले तिलाच प्रसूतीच्या वेदना कळतात. तद्वत तुकोबारांची उंची रामेश्वर भट्टांनी शास्त्रांनी अशा प्रकारे शास्त्रांनी काय केलेले त्याचं मोजमाप केलेलं आहे.
आणि त्यांचा अधिकार काय? दशग्रंथी ब्राह्मण आहेत. बरं, एकीकडे रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांच्या कार्याचा आढावा घेतला, पण सर्व संतांचा जर विचार केला तर संत महात्मे देखील सांगतात, तुका सर्वश्रेष्ठ, प्रिय, आम्हा थोर. किती विशेषणं लावलेली आहेत. एक तर सर्वश्रेष्ठ, प्रिय, थोर. आणि कोण आहे तुकोबारे? नामयाचा अवतार म्हणजे तुकोबारे आहेत. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये अशी धारणा आहे, ज्ञानाचा एका, नामाचा तुका. पण ज्या तुकोबाने संबंधी या थोर मंडळींनी तुकोबाऱ्यांचं वर्णन केलं, पण तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला तर त्या काळी 16व्या शतकामध्ये देहू क्षेत्रामध्ये राहणारी मंडळी तुकोबाऱ्याबद्दल काय बोलत होती हेही अक्षरबद्ध केलेले तुकोबाऱ्यांनी. कसं? तुका वेडा विचार करी बडबड फार. मी अभंग रचना करतोय, वेदाचा अर्थ माझ्या गाथ्यामध्ये, अभंगामध्ये अशा प्रकारे स्पष्ट दिसतो, पण समाज माझ्या संबंधी कोणती धारणा घेऊन बसलेलं आहे? तुकोबारे म्हणतात, सरळ सरळ लोक मला वेडा म्हणतात, अविचारी म्हणतात. तुकोबाऱ्यांना अविचारी म्हणणाऱ्यांच्या ठिकाणी विचार असेल का? तुकोबाऱ्यांच्या एका अभंगावरती PhD करता येते. खऱ्या अर्थाने अनुभवला जर एखादा अभंग तर आपला उद्धार होऊन जातो, बाकीच्या अभंगाची गरजही उरत नाही. एवढी विशाल उंची ज्या तुकोबाऱ्यांची आहे, हे तुकोबाऱ्या करण्याकरता कधीतरी तुकोबाऱ्यांना स्पष्ट व्हावं लागेल की नाही? त्यावेळेस तुकोबाऱ्या स्पष्ट होतात आणि सांगतात, तुम्ही मला जशी समजताय तसा मी नाहीये. दिसतो मी नव्हे तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा. जसा मी दिसतो तसा मी नाहीये. मग तुम्ही कसे आहात? वर्णन केलेले बरं का तुकोबारांनी. त्याची अंगे झाला तुका आता, त्याची अंगे झाला तुका आता. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, त्याची अंगे झाला तुका आता, त्याची अंगे झाला तुका आता. तुमच्या नजरेमध्ये माझ्याविषयी धारणा आहे. मोरे कुटुंबामध्ये जन्माला आले, देव क्षेत्रामध्ये राहिले, यांना 5 मुलं आहेत, 3 मुलं 2 मुली. हे आमच्यासारखे प्रापंचिक आहेत, ही तुमची माझ्याविषयी धारणा आहे. पण वास्तव माझा परिचय जर तुम्हाला सांगायचा झाला तर माझा देहू क्षेत्राचा, तुकाराम या नावाचा काहीही संबंध नाही. वर्णन केले ना, क्षरा अक्षरा वेगळा, तुका होहुनी निराळा. हे जसं तुकोबारे सांगतात ना, जर तुलना करायचीच झाली, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः. ज्ञानोबा याच्यावरती भाष्य करताना माझी अर्धी ओवी पाठ आहे, त्याचा पूर्वार्ध विसरलंय. परब्रह्माचे नि कसे चोखाळू भला, याचं भाष्यांतर तुकोबारे आपले रामेश्वर शास्त्रीने केलेले. तुकिता तुलने ब्रह्म तुकासे आले. तुलनाच केली. एका पारड्यामध्ये तुकोबारे, दुसऱ्या पारड्यामध्ये परब्रह्म. रामेश्वर शास्त्री सांगतात, तुकिता तुलनेसी पर ब्रह्म तुकासी आले. 24 कॅरेट सोन्याचा भाव 91,000 रुपये. जसा जसा त्याच्यामध्ये हिणकस भाग येतो त्याचा दर सुद्धा असा खाली 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 येतो. तुकोबारे म्हणतात, माझा तुकाराम नावाशी सुद्धा संबंध आलेला नाही. तुका तुकी तुकला, तुका तुकी तुकला. विश्व भरोनी उरला लोका, विश्व भरोनी उरला लोका.
तुका, तुकी, तुकला. तुक शब्दाचा अर्थ आहे एखाद्या वस्तूचं जर तुम्हाला मूल्य वाढवायचं असेल तर त्याला काय करावं लागतं, त्याची तुलना करावी लागते. तुम्हाला अगदी भाजी जरी घ्यायची म्हणली, फळभाजी, जर त्याचं मूल्य द्यायचं असेल तर त्याला सुद्धा काय करावं लागतं, तुकावं लागतं. काय करावं लागतं, मोजावं लागतं. जेव्हा तुकोबाऱ्यांची उंची मोजण्याचा प्रयत्न केला तर तुकोबारे म्हणतात, मी आता केवढा झालो, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा. अनुरेणू या थोकडा. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदीचा तेची अंगे झाला तुका आता. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, तत्वमसी म्हणजे काय, तू ब्रह्म आहेस. तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. तुकोबारे म्हणतात याची अनुभूती माझ्या ठिकाणी आलेली आहे. आणि आता मी कोण आहे सांगताना तुकोबारे सांगतात, अनुरेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा. हे तर शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे परब्रह्माचं. असे बरेच अभंग आहेत की ज्या अभंगामध्ये प्रत्यक्ष वेदातील श्रुती महाराजांनी अभंगाच्या चरणामध्ये आणलेल्या आहेत. आता मन माझ्या अतीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली, हा अभंग आपल्या समोर आहे. पण हे सरळ सरळ श्रुती उचललेली आणि अभंगामध्ये ठेवलेली. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, ही श्रुती तुकोबारांनी सरळ या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ठेवलेली आहे. याही अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये अणोरणीयान महतो महियान ही वेदातली श्रुती अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आणलेली. याचा अर्थ काय, अणोरणीयान महतो महियान, मी अणुपेक्षाही लहान आहे आणि मी आकाशापेक्षाही मोठा आहे. मी हे वर्णन कोणाचं आहे, हे तर परब्रह्माचं वर्णन आहे. मला तेच सांगायचंय, मला तुकाराम देव क्षेत्रातील 3.5 हाताचा असं संबोधू नका. जेवढी परब्रह्माची उंची आहे, जेवढी व्यापकता आहे, जेवढं परब्रह्म लहान आहे, जेवढं परब्रह्म मोठं आहे, तेवढाच मी आहे. विहाय कामान्य सर्वान पुमांशरती निस्पृहा वर्णन केलेले. तो अहंकार सांडोणी सकळ काम दौडोणी विश्व भरोणी विश्व उरला लोकात अनुबरणे वर्णन केलेले. याच्यामध्ये श्रुतीचं वर्णन पहिल्या चरणामध्ये आलेलं आहे. तुकोबारे आपली स्वरूप स्थिती, आपला अनुभव या पहिल्या चरणामध्ये सांगतात. मी कोण आहे, अणुरेणुया थोकडा. आता अणु शब्दाचा अर्थ आपण करायचा, विचार करायचा. झोपी जाऊ नका, एवढंच. कारण का अभंगाचं चिंतनच मुळामध्ये काय आहे, कठीण आहे. काठिण्य पातळीवरचा हा अभंग आहे. पण मला जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या सदेह वैकुंठ गमनाला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आपले पूर्ण झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी हा अभंग मी घेतलेला आहे की ज्या अभंगामधून तुकोबाराय आपला वास्तव परिचय देतात. यामध्ये अणु शब्दाचा अर्थ आहे, तुम्हाला लक्ष देण्याकरता समजून जातो. तुमच्याकडे कौलारू घरं आहेत, लाल खापरीचे घर आहेत. त्या कौलारू घरांमध्ये सूर्याची किरणं आतमध्ये येतात, त्याला कवडसा म्हणतात.
झरोका म्हणतात. झरोका शब्द तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही. त्या कौलारू घरांमध्ये सूर्याची किरणं आतमध्ये येतात आणि ती अशी बारीक कण तरळताना त्याच्यामध्ये दिसतात. त्याला काय आपण म्हणतो कवडसा किंवा झरोका. बारीक बारीक कण असे दिसतात. त्यातील एक कण घ्यायचं आणि त्या कणाचा 6वा भाग त्याला म्हणायचं अणुः. तत्र षष्ठतमो भाग अणुः. केवढा भाग? मुळामध्ये दिसणारा तो कण केवढा आहे आणि त्याचा कितवा भाग? 6वा भाग अणु आहे. तुकोबारे सांगतात त्याच्यापेक्षा मी लहान आहे. हे तर वर्णन कोणाचं आहे? अणुरणीयन. देवाचं वर्णन आहे, परब्रह्माचं वर्णन आहे. बर, अणुपेक्षा लहान आहे हे सांगताना दुसरा दृष्टांत शास्त्रकारांनी दिलेला आहे. बालाग्र शतभागस्य शतदहा कल्पितसच्च वर्णन केलेलं आहे. जन्माला आलेलं 4थ्या महिन्याचं लेकरू, त्याचा डोकीचा एक केस घ्यायचा आणि त्याची 100 तुकडी करायची. किती? 100 तुकडी करायची. तो 100वा भाग म्हणजे काय सांगितला? अणु सांगितला. आता किती किती लक्षात राहते माहिती आहे अणु. अणु एवढं जरी शिल्लक राहिलं तरी पुष्कळ. बासुंदी पचवायला शिकावं माणसाने. मुरमुरी पचवतो बरी काय, थोडंसं शास्त्रीय चिंतन ऐकायला आपली बुद्धीची उंची वाढवावी. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे, सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. परमात्मा सूक्ष्म, अतिसूक्ष्म आहे. मीही तेवढा सूक्ष्म आहे. पुढे वर्णन केलेले महतो मह्यं म्हणजे आकाशापेक्षाही मोठं आहे. मग आकाश केवढं मोठं आहे बरं? उंदरवाडी गावावरती आकाश आहे, सरवडे गावावरती आकाश नाही, असं आहे का? ज्ञानोबारांनीच प्रश्न केलेले बरं का ज्ञानेश्वरीमध्ये. आकाश के नाही म्हणजे कुठं नाही? अमेरिकेत गेला आकाश आहे की नाही? जपानमध्ये गेला, नेपाळमध्ये गेला, कुठं गेल्यानंतर आकाश नाही? तुम्हाला विचारलं आकाश कुठं आहे, तुम्ही कुठं हात करता? हे बरोबर आहे, वरती आकाश आहे. आकाश म्हणजेच माहित नाही अजून. आकाश शब्दाचा अर्थ आहे पोकळी, अवकाश. या भिंतीमध्ये खेळा ठोकला तरी तो आतमध्ये जातो. त्याचं कारण आहे पोकळी आहे म्हणून. आता कठीण दगड आहे त्याच्याही मध्ये पुन्हा काय होतं? जातो ना. का? अवकाश नाम पोकळी. सर्व पंचमहाभूतामध्ये सर्वात मोठं भूत सांगितलेलं आहे आकाश. आत्मना आकाश संभूतः. पहिलं महाभूत सांगितले आकाश. बरं, ज्ञानोबारा विचारतात ना आकाश कुठं नाही? कुठं नाही सांगा बरं? आकाश सर्वत्र आकाश आहे. तो परमात्मा सर्वत्र आहे हे सांगण्याकरता सुद्धा प्रल्हादाच्या मुखामध्ये शब्द कोणते आले? सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. हे जसं आहे ना, हे सर्व पुराण बोल नका, गोंधळ नका करू. आकाशापेक्षाही मोठं आहे. वेदांत शास्त्रामध्ये व्याप्ती सांगत असताना दृष्टांत सगळ्यात मोठा कोणता जर असेल तर आकाशाचा आहे. आकाशवत सर्वगतश्च नित्यः वर्णन केलेले. मग हे सांगत असताना तो खूप म्हणतात, जे परब्रह्माचं वर्णन आहे तेच माझं वर्णन आहे आणि जे माझं वर्णन आहे तेच परब्रह्माचं वर्णन आहे. म्हणजे इथं सरळ सरळ तुकोबाराय सांगतात, अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुका शब्द कुठे ठेवलाय? बरोबर मध्ये ठेवलाय. अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा तुका. 2 जर घरामध्ये खोल्या असतील त्याला आज घर आणि माज घर म्हणतात बरं का. दोन्ही खोल्यांमध्ये तुम्हाला प्रकाश पाहिजे असेल आणि दिवा जर एकच असेल तर तो दिवा कुठे ठेवायचा? उंबऱ्यावर. उंबऱ्यावर दिवा ठेवला, दोन्ही खोल्यांमध्ये प्रकाश पडतो. तसं तुका शब्द मध्ये ठेवला, अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. याला शास्त्रामध्ये देहली दीप न्याय म्हणतात. अवघडाचं सोपं करणं त्याला म्हणायचं कीर्तनकार. अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा.
तुकोबारे म्हणतात जेवढी परब्रह्माच्या तुलनेमध्ये परब्रह्माची व्याप्ती आहे, उंची आहे, केवढं परब्रह्म आहे तुकोबारे सांगतात. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. देश काल वस्तू भेद मावळला. एक प्रसंग सांगतो तुकोबाऱ्यांची व्याप्ती केवढी होती ऐका. काय झालं, जनक राजाच्या दरबारामध्ये कोण गेलं, शुकाचार्य गेले. आणि शुकाचार्याने सांगितलं, आतमध्ये निरोप दिला, ता तुझ्या राजाला सांग मी शुक आलोय. आतून जनक राजाने निरोप दिला, संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाक आणि सुखी हो. शुकाचार्याने विचार केला, 700 बायका आहे त्याला, राज आहे, वैभव विलासामध्ये जीवन जगतोय, मला लंगोटी एवढाच परिग्रह आहे. हा म्हणतो काय, लंगोटी सुद्धा परिग्रह नाही मला, हा म्हणतोय काय, संग टाक आणि सुखी हो. माझे गुरुवर गुलीबाबा सांगायचे, ज्यांच्या चूक लक्षात येते ती शहाणी माणसं, ज्यांच्या चूक लक्षात येत नाही ती अडाणी माणसं. शहाणी माणसं चुकतात पण त्यांच्या चूक लक्षात येते. संग टाक आणि सुखी हो. विचार केला, काय संग आहे आपल्याकडे, हा मी शुक कुठून आलो. शेवटी पुन्हा सांगितलं, मी शुक आलोय म्हणून सांग. मग जनक राजा आले आणि जनक राजाने शुकाचार्यांना कुठे पाठवलंय, मेरू शिखराला पाठवलं. मेरू शिखराशी पाठविले तिने, अभिमानाने खोटी केली. पुढे ऐका. आणि त्यावेळेस ज्यावेळेस शुकाचार्य मेरू शिखराच्या ठिकाणी तपश्चर्येला गेले, तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळेस मी तिथे होतो. मला काय म्हणायचं लक्षात आलं तुमच्या, जाऊन या तेने साधिली समाधी, तुका म्हणे तदी होतो आम्ही. म्हणजे तुकोबारांच्या जीवनामध्ये कालाचा भेद परिच्छेद नाही, वस्तुभेद नाही, कालभेद नाही, देशभेद नाही. आणि परब्रह्माच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच चिंतन येतं, ज्याच्या ठिकाणी देश काल वस्तुभेद नाही आहे, अशी जी व्यापकता आहे ती तुकोबारांच्या ठिकाणी व्यापकता आलेली असल्यामुळे तुकोबारे म्हणतात, अणु रेणू या तुकडा तुका आकाशा एवढा. ऐका, तुकोबारे म्हणतात तुम्ही मला 3.5 हाताचा जो दे आहे समजताना परिमाण नाहीये. तुका म्हणे तुम्ही आई का हो मात, आम्ही यातीत देहाहुनी, आम्ही यातीत देहाहुनी. तुकोबारांनी या देहाच्या बाहेर कधीच उल्लंघन केलेलं. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबारांनी दृष्टांत दिले, फार गोड आहे, मिठाचा दृष्टांत दिलेला आहे. समुद्राचं पाणी जेव्हा वाफ्यामध्ये येतं तेव्हा त्या वाफ्यामध्ये काय बनतं, मीठ बनतं. समुद्राच्या पाण्यापासून मीठ काय होतं, तयार होतं. तुम्ही जर एक्सप्रेस वेने गेला वाशीपासून अलीकडे थोडंसं पाम बीच रोड तिथे आतमध्ये गेला ना, तर त्यांनी सेवेसाठी गेलं तर लोक दाखवावं लागले, म्हणजे हे अशी मिठाची शेती वगैरे. समुद्राचं पाणी जेव्हा वाफ्यामध्ये येतं तेव्हा मीठ तयार होतं. मग ते पुन्हा मोठ्या बाजारपेठेमध्ये, खुल्या बाजारपेठेमध्ये, होलसेलर, रिटेलर, पुन्हा तुमच्या पिशवीमध्ये, पुन्हा बरणीमध्ये, पुन्हा कढईमध्ये. कढईमध्ये एकटं असतं का, सोनिया गांधी, शरद पवार एकत्र, कोण, मीठ आणि चटणी एकत्र. मग त्यांचं द्वंद्व युद्ध चालतं. तिथून मग एक पदार्थाची निर्मिती होते. सुंदर पदार्थाची निर्मिती झाली की मग त्याचं सेवन होतं. सेवन झाल्यानंतर पचनक्रिया होते. त्याच्यानंतर सकाळी काकड आरतीला उठणं होतच ना आपलं. म्हणजे मला काय बोलायचं तुम्हाला कळ, किती हुशार आहात बघा बरं तुम्ही. असं पाहिजे, तर म्हणजे ताक ओळखलं पाहिजे. आता काकडा आरतीला उठल्यानंतर आपण प्रातर्विधीला जातोच ना, मग ते मीठ कुठंपर्यंत आलं, समुद्राचं पाणी जेव्हा वाफ्यामध्ये आलं, मीठ तयार झालं. म्हणजेच काय, समुद्राला सोडल्यामुळे
एवढा दूरवरचा प्रवास करावा लागला. कुठंपर्यंत? अगदी विष्ठेपर्यंत त्याला पोचावं लागलं. कोणाला? मिठाला. त्या मिठाने ठरवलं आता आपण काय करायचं. जिथून आलो परतीचा प्रवास चालू झाला. मग त्या मिठाने जर समुद्रामध्ये उडी घेतली, ते मीठ केवढं झालं? नोही सारिता निराळे लवण मेळविता जळे, लवण मेळविता जळे. म्हणा, नोही सारिता निराळी लवण मेळविता जळी. ज्ञानोबांची कल्पना सांगू तुम्हाला, फार गोड आहे. का लवणाची कुंजरी सदलिया लवण सागरी. ज्ञानोबा बोलतात. काय ज्ञानोबांची कल्पना मला आज ऐका. मिठाची हत्तीन बनवली म्हणली. कशाची? मिठाची. भले मोठे हत्तीन म्हणजे काही सामान्य असेल हो. आणि तिला धुण्याकरता कुठं नेलं? समुद्रामध्ये. काहींना कळालं ते हसले, ज्यांना कळालं नाही ते बघत राहिले काय सांगतेत. आता मिठाची हत्ती नाही आणि धुवायला कुठं नेलं तिला? समुद्रात. परत येईल घरी? परतेची ना माघारी. ज्ञानोबा बोलतात. जशी मिठाची हत्ती समुद्रामध्ये जर आपण धुण्याकरता नेली ती परत येऊ शकत नाही. पाणी बुडवू मिठाते तव मिठची पाणी आईते तव आपण झाले अद्वैते नाशे भय. काय गोड दृष्टांत ज्ञानोबा देतात. पाणी मिठाला बुडवण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच मीठ काय होणं? पाणी होणं. आता त्या मिठाला भीती आहे का पाण्याची? का? मिठच काय झालं? पाणी झालं. तसं तुकोबारेच काय झाले? परब्रह्म झाले. म्हणजे ही व्याप्ती तुकोबाऱ्यांची. तुकोबारे म्हणतात आता माझ्या ठिकाणी मनुष्यत्वाचा संबंध राहिलेला नाही, म्हणून तुकोबारे केवढे? तुका आकाश एवढा. जशी परब्रह्माची तुलना झाली, परब्रह्माला मर्यादा नाही, तसं माझ्या जीवनामध्ये मर्यादा, आपल्या जीवनामध्ये मर्यादा आहे. आपण कुठे आहे? 3.5 हातामध्ये आहोत. आमच्याकडे शैव संप्रदायामध्ये, लिंगायत संप्रदायामध्ये, समाजामध्ये दफन क्रिया आहे. तर तिथे सुद्धा मला 3.5 हातच काय केलं जातं? ती जागा आखली जाते. तुम्ही कीर्तनानंतर किंवा घरी गेल्यानंतर तपासा प्रत्येकाला. तुमची 5 फूट उंची असू द्या, 4 फूट असू द्या, 6 फूट असू द्या, तुमच्या हाताने तुमचा देह, मी काय बोलतोय का, तुमच्या हाताने तुमचा देह किती भरणार? 3.5 हातच भरणार. तुम्ही भले 5,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट जरी घेतला तरी तुम्हाला झोपायला जागा किती लागणार? 3.5 हातच लागणार. म्हणून तर तुकोबाराने वर्णन केलं, उठ हात तुझी जागा ये रशिनसे वावगा. पण तुकोबारे म्हणतात 3.5 हाताच्या देहामध्ये आपल्याला बांधून ठेवण्यापेक्षा आपण मुक्त व्हावं. आणि केवढं व्हावं? संकोचो निकारे झाला सिलहान. डबक्यात राहू नको, समुद्रात ये म्हणतात तुकोबारे. समुद्रात ये. तुकोबाऱ्यांची भाषा फार गोड आहे. बेडकाने चिखल खावा काय ठावा सागर. बेडकाचं विश्व केवढं असतं? डबक्यामध्ये. आपलं तसंच आहे. हम दो हमारे दो. बेडकाची उंची आहे. तिला आई माहीत नाही, बाप माहीत नाही, भाऊ माहीत नाही, गाव माहीत नाही, कोणा जगावर प्रेम करणं माहीत नाही. आपली बायको आपण. याला म्हणायचं बेडूक. हे बेडक आहे बरं काय. मी कशासाठी सांगतोय? बेडकानं विचार केला तरी केवढा विचार करेल हो. एकदा त्या बेडकाचं पिल्लू असं उड्या मारलं, टन 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 आलं त्या डबक्यातून पुढे आलं. आणि भला मोठा प्राणी त्यांनी पाहिला. बैल आला होता पाणी प्यायला. अहो काय अति काय शरीर आहे म्हणलं याचं. आणि ते पुन्हा टन 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 उड्या मारत गेलं आणि आईला विचारतं, आई मी भला मोठा प्राणी पाहिला म्हणले. ती मग ते बेडूक, त्या पिलाची आई होती ना बेडूक, त्या पिल्याला म्हणायला लागले केवढा होता? फार मोठा होता म्हणले. बघ मी आता फुगते म्हणले, बघ केवढा सांग म्हणे मला. ते बेडूक काय लागलं? फुगायला लागलं. थोडंसं फुगलं. ते पिलू म्हणले छे, आणखीन फुगलं. अजिबात नाही म्हणले. ते फुटायला लागलं महाराज. फुगता फुगता फुगता. आता बेडूक किती फुगल्यानंतर बैला एवढं होईल. त्यामुळे जास्त फुगायचा प्रयत्न करू नका. या वाक्यात तुम्ही बरचसं काही बोलून गेलो
कळलं तर ठीक, त्यामुळे जास्त फुगायचा प्रयत्न करू नका. आपण कुठे डबक्यात आहे, डबक्यात. पण तुकोबा रे म्हणतात, का डबक्यामध्ये जीवन जगतो बाहेर रे? संकोचोनी कारी झालासी लहान, घेया पोषण ब्रह्मांडाचे. ही व्याप्ती जीवनामध्ये अनुभवायची असतील तुकोपर्यंत. अणु रेणुया थुकडा तुका आकाशा एवढा. तुकोबा रे म्हणणं विचारलं तुकोबरायांना, तुम्ही एवढ्या उंचीवर गेले, कसे गेले? गिळुनी सांडिले कलेवर, गिळुनी सांडिले कलेवर. ध्रुपदाशिवाय या पहिल्या चरणाची उकल होत नाही. कलेवर गिळुनी सांडिले, हा भवभ्रमाचा जो आकार आहे ना, यालाच कलेवर म्हणतात. थोडक्यात सांगू का, ब्रह्मांडाचं मॉडेल हा देह आहे. प्रत्यक्ष प्रतीक आहे काय? हा देह. तुम्हाला ब्रह्मांड बघायचंय ना, तुमचा देह बघायचा. पिंड, पिंडी ते ब्रह्मांडी. कमरेपासूनचा खालचा भाग जो आहे याला म्हणायचं पाताळ. कमरेपासून ते कंठापर्यंत याला म्हणायचं मृत्यूलोक. आणि कंठापासून ते वरती याला म्हणायचं स्वर्ग. स्वर्ग, मृत्यू, पाताळ याला म्हणायचं ब्रह्मांड. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडामध्ये. मग याच्यामध्ये या देहाचा जर विचार केला तर तुकोबरे म्हणतात, आम्ही या देहाला काय केलं? गिळून टाकलं. 12वीची परीक्षा असावी आणि जवळजवळ एका चिठ्ठीमध्ये 15 प्रश्नाची उत्तरं लिहिलेली असावी. लिहिता लिहिता ती कॉपी पकडण्याकरता शिक्षण अधिकारी यावे, कॉपी सापडू नये म्हणून त्याचा सुरगोळा करायचा आणि सरळ तोंडात टाकून द्यायचा. गिळून सांडिले. तसं तुकोबराने गिळून टाकलं का? गिळून टाकणे याचा अर्थ देह खोटा आहे, मिथ्या आहे असं ठरवलं. मी देह नाही आहे असं जोपर्यंत बुद्धी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान झालं असं म्हणता येत नाही, मुक्त झालो असं म्हणता येत नाही. आम्ही ठरवलं की हा देह काय? खोटा आहे. एखादी वस्तू खोटी आहे असं कळलं की त्याच्यावरचं आकर्षण निघून जायचं. गुरु संदीपन महाराज शेगावकर, त्यांचे कीर्तन तुम्ही ऐकलं असेल काही दिवसात. माझ्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. आता त्यांनी दृष्टांत सांगावा. कसा? घराचं सारवण चालू आहे, दारामध्ये संन्याशी आला. माय काय भिक्षा वाढावी. ते गृहिणीनं काही ऐकून घेतलं नाही. दारामध्ये रुपया पडलेला होता आणि ते उचलण्याचा प्रयत्न केला. अशी काही लेकरं खेळत होती आणि आवाज दिला आईला आतून, बाहेरून, आई कोणीतरी दारामध्ये आलंय आणि रुपया उचलतंय. आतूनच आवाज आला, बाळ्या घेऊ दे, खोटाय. ज्या रुपयाकडे पाऊल पुढे पडला होता, हात पुढे गेले होते, तसाच तो मागे आला. रुपया दिसायचा बंद झाला का? आहे, पण काय ज्ञान झालं? खोट आहे, घेऊन काही फायदा नाही. तशा पद्धतीनं देहासंबंधी ज्ञान झालं की याचा आपला काही संबंध नाही. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, विचार आहे. पण तुकोबारे म्हणतात, आम्ही अगोदर काय केलं? या देहाच्या पलीकडे गेलो. गिळूनी सांडिली कलेवर, भवभ्रमाचा आकार, नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादू, वस्तूसी नाही. वस्तूच्या ठिकाणी आकाराचा संबंध नाहीये. आणि हा जो काही आकार आहे आम्ही काय केला? गिळून टाकला. गिळून टाकणं याचा अर्थ जीवनामध्ये या देहाचा आणि आमचा काही संबंध आम्ही ठेवलेला. तुका घेऊन काठी लागला कलेवरा पाठी, नेऊन निजविले स्मशानी, माणसे जाळते ठिकाणी. एक लक्षात ठेवायचं, आता सांगून जाईल, जोपर्यंत या देहाला आपण खोटं ठरवित नाही, हा देह खोटा आहे जोपर्यंत अनुभवाला येत नाही, तोपर्यंत सुखाचा सुतराम संबंध नाही. तुम्ही याला किती पावडर लावा, किती साबण लावा, याला तुम्ही कितीही याचं अंजन मंजन करा, तुम्हाला हे दुःख देणारच. का दुःख देतं? मी म्हणल्यामुळे दुःख देतं बरं का. पण तुकोबारे म्हणतात, ते मी ते काय माझे कोण वागवे ओझे देहा केवी रिजे, हे काळाचे भातुके,
हे मीच ओझ, मी म्हणलं की गुंतला. बघा तुम्ही 25 वर्षापर्यंत, आताच्या बरं का, 8व्या वर्षी लग्न व्हायचे, आता 25 वर्ष होतात धरून चला. आता त्याच्याही पुढे गेल्या मुली 30-32ला अजून लग्न नाहीत मुलींचे. 8 वर्षात भवेत कन्या. मग या मुलींच्या बाबतीमध्ये 25 वर्षापर्यंत बापाने सांभाळलं आणि लग्न ठरल्याबरोबर बाप सुटला. कोण गुंतला? मम्म. तो मम म्हणे पिता प्रतिग्रहिता जावाई शिरकी, ज्ञानोबाऱ्यांची भाषा. कोण सुटलं आणि कोण गुंतलं? 25 वर्ष ज्या वडिलांनी माऊलीला सांभाळलं, मुलगीला सांभाळलं, ते निघाले, सुटले. आणि ज्यांनी फक्त लग्नात म्हणलं, ब्राह्मण भाऊ म्हणतात म्हणा मम म्हणला की गुंतला. तुम्ही मम म्हणलेलं नाही का? माशे का राहिले? मम म्हणले ना, म्हणजे माझं किंवा मी म्हणलं की तिथं काय झालं? गुंतला. तुकोबारे म्हणतात माझा याचा काही संबंध नाही. गिळून सांडिली गलीवर भवभ्रमाचा आकार, विठोबार कुमार टाळी वाजवा सर्वांनी, बोला. हो पार घुमावी, हो पार घुमावी, हो पार घुमावी. जय जय विठोबार घुमावी, विठोबार घुमावी. जय जय विठोबार घुमावी. बोला बोला बोला. विठोबार घुमावी. जय जय विठोबार घुमावी. विठोबार घुमावी. जय जय विठोबार घुमावी. इंद्रादी गवर दे गिळून सांडिले कलीवर भवभ्रमाचा आकार. भव शब्दाचा अर्थ आहे संसार. भूभवती होणे, जन्मणे आणि मरणे याला म्हणायचं संसार. आणि हा संसारूपी भ्रमाचा आकार जर कोण असेल तर देह आहे. आणि या देहाला आम्ही काय केलं? गिळून टाकलं. जोपर्यंत देह खोटं ठरवला जात नाही तोपर्यंत ही अनुभूती येत नाही. दुजे खंडे तरी दुजे खंडे तरी उरला तू अवघाहरी, आपणा बाहेरी ललगे ठाम धुंडावा. दुसरं प्रमाण सांगता येईल आपल्याला. देह नवे मी हे सरे उरळावरे विठ्ठल, आधी आपण या नासी मग उतरी कसी. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कडील. तुकोबारे सांगतात मी देहाला मिथ्या खोट ठरवल्यामुळं गिळून सांडिले कलीवर भवभ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजळीला गटी. काय घडलं? माझ्या अंतःकरणामध्ये ज्ञान दीप प्रज्वलित झाला. त्यासाठी अगोदर काय केलं म्हटलं? सांडिली त्रिपुटी. आपला सगळा व्यवहार त्रिपुटीने. आता तुकोबारांची प्रतिमा पुढे येते, ते दृश्य आहे. मी पाहणारा द्रष्टा आहे आणि दोन्हीच्या मध्ये जे होतं त्याला म्हणायचं दृश्य. आपल्यासमोर बासुंदी म्हणा, आणखीन काय म्हणा, पुलावा म्हणा, हे सगळं असं पुढं मांडलेलं आहे. तोंडाला पाणी सुटू देऊ नका. हे सगळं मांडलेलं आहे. त्याला काय म्हणायचं? भोज्य. आणि जेवणाऱ्याला काय म्हणायचं? भोक्ता. आणि दोन्हीच्या मध्ये जे घडतं त्याला काय म्हणायचं? भोजन. काय करताय? भोजन चाललंय. समोर जे ताट आले त्याला म्हणायचं भोज्य.
भोज्य भोजक भोज भोगता, ग्राह्य घ्राता घ्राण, दृश्य दृष्टा दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ही सगळी काय आहे? त्रिपुटी आहे. या त्रिपुटीनंच आपला सगळा व्यवहार चालतो. जिथं जिथं त्रिपुटी आहे तिथं माया आहे, तिथं त्रिगुण आहे. तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये त्रिगुणात्मक प्रकृतीचा संबंध राहिलेला नाही. सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी, एक अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना विन वाळ घालवू नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, कधी पेटलेला असेल तर मालवू नको. आपला पेटलेलाच नाही आणि मालवू नको हा विषय कुठे येते बघ. पण तोपर्यंत दीप बुजळीला घटी, घटी शब्दाचा अर्थ अंतकरण घ्या. अंतकरणामध्ये ज्ञानदीप प्रज्वलित झालेला असल्या कारणाने आता अज्ञान अंधकार राहिलेलं नाही, माया राहिलेली नाही, त्रिपुटी राहिलेली नाही. आता जीवनामध्ये सा काष्टा सा परागती ज्याला म्हणतात ती मुक्ती अवस्था. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. आणि ही अवस्था प्राप्त झाल्यामुळे आता जी उर्वरित माझं जीवन आहे ते माझ्यासाठी नाही, आता कोणासाठी आहे? तुका म्हणे आता उरलो उपकारा उरता, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, आता उपकारा पुरता उरलो तुका म्हणे. आता जी उर्वरित जीवन आहे कोणासाठी आहे? समाजासाठी आहे. पण समाजासाठी उरण्याकरता तुम्ही अगोदर आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. आपलं कल्याण झालेलंच नाही, आपले झाले भिवंडी आणि आपलं चाललंय लोक कल्याणार्थ. मी समाजाचा सेवक आहे, ईडी माग लागल्यानंतर समाजाचा सेवक आहे का समाजाचा शोषक आहे हे कळून जातं ना. फार भयानक परिस्थिती आहे महाराज. जे अत्यंत निष्पृही माणसं समजून त्यांच्या मागे पण तुकोबाऱ्यांचं जीवन आहे, उर्वरित जीवन आहे. कधी उरावा? उपकारी असे अरोणी उरला, आपुले जयाला पर नाही. ज्यांच्या ठिकाणी आपपर भावना राहिलेली नाही, भेद राहिलेला नाहीये, अज्ञान राहिलेलं नाहीये, देहतादात्म्य राहिलेलं नाहीये, अशी जी अवस्था आहे ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृतस्य योगिनः, अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर तुकोबारे म्हणतात माझं जे जीवन आहे समाजासाठी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, गिळून सांडिले कलेवर भव भ्रमाचा कार. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुका म्हणे आता
तुका म्हणे तुका म्हणे आता तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे आता 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 उरलो उपकारा टाळ ओढून टाळ उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता आ, आ, उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा उरलो उपकारा गिळून सांडी